नमस्कार मित्रांनो. जसं की आपल्याला माहीत आहे की म्हाडाचे पुणे मंडळाची लॉटरी जी आहे सुरू झालेली आहे. 11 सप्टेंबरपासून याचे अर्ज सुद्धा भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची जी मुदत आहे अर्ज भरण्याची ती 31 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. म्हणजे अजून तुम्हाला 1 ते दीड महिना यामध्ये वेळ आहे. तुमचे अजून काही डॉक्युमेंट गोळा व्हायचे राहिले असतील तर ते नक्की सर्व गोळा करा आणि या लॉटरीसाठी नक्की अप्लाय करा आणि पुण्यात आपले स्वप्नाचे घर पूर्ण करा, स्वप्नाचे घर साकार करा एकदम तेही कमी रेटमध्ये. तर आज आपण जी साईटची माहिती पाहणार आहोत. आपण असले ज्या म्हाडा लॉटरीमध्ये जेवढे साईट्स आहेत त्या सर्व साईटची आपण व्हिडिओ बनवत असतो. प्रत्यक्ष साईट व्हिजिट सुद्धा करत असतो. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही सुद्धा आपण साईट व्हिजिट केलेली आहे, ज्याचं नाव आहे औदुंबर रेसिडेन्सी, जे की पिंपळे निलक या ठिकाणी साईट देण्यात आलेली आहे. या ठिकाणी म्हाडासाठी 1 BHK आणि 2 BHK देण्यात आलेले आहेत. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजून आपल्या चॅनलला अगर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ही कोणतीही माहिती मिस होणार नाही. तसेच आपला इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तुम्ही तिथे सुद्धा आपल्याला फॉलो करू शकता. तर या साईटची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम याची बेसिक माहिती आपण पाहूया. जसं की प्रोजेक्टचं नाव आहे औदुंबर रेसिडेन्सी. याचा स्कीम कोड आहे 905A आणि B. लोकेशन आहे पिंपळे निलक. इन्कम ग्रुप आहे LIG, म्हणजे LIG इन्कम ग्रुप साठी स्कीम आहे, पण EWS वाले सुद्धा या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. याचा डिपॉझिट असणार आहे 20,708 रुपये, ज्यामधील 708 रुपये नॉन रिफंडेबल असतात आणि अगर तुमचा लॉटरी नंबर नाही आला तर ते 20,000 रुपये तुम्हाला परत मिळून जातात. यामध्ये टोटल 1 BHK जे आहेत ते 10 आहेत आणि 2 BHK जे आहेत ते 6 देण्यात आलेले आहेत म्हाडासाठी. आणि त्याची प्राइसिंग ठेवण्यात आलेली आहे 25 लाख ते 39 लाख आणि याचा कार्पेट एरिया ठेवण्यात आलेला आहे 365 ते 548 स्क्वेअर फूट. हा जो प्रोजेक्ट आहे याचं डेट ऑफ कम्प्लिशन जे आहे ते 28 फेब्रुवारी 2026 असणार आहे. बऱ्यापैकी या प्रोजेक्ट काम सुरू झालेलं आहे. आपण याची प्रत्यक्ष व्हिजिट केलेली होती. या प्रोजेक्टला कोणतेही लिटिगेशन नाही आहेत. टोटल विंग्स जे आहेत त्या 2 आणि 3 आहेत. टोटल एकच विंग आहे ती, पण 2-3 विंग्स यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. यामध्ये म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती कॉमनच आहे. ती कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, त्यामुळे सर्व तुम्हाला अॅमिनिटीज जे असतील ते सुद्धा तुम्हाला वापरायला तर भेटणार आहेत. आणि यामध्ये टोटल 5 फ्लोअरची ही बिल्डिंग असणार आहे. त्यामध्ये म्हाडासाठी प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस आहे आणि टोटल 1.95 मीटरचा मध्ये जो आहे तो पॅसेज आहे. तर मित्रांनो, औदुंबर रेसिडेन्सी ही साईट ऍक्च्युली मॅपवर कुठे आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर आता इकडे आपण सुरुवात करूया इकडून अशी की हा जो रोड आहे औंध बानेर लिंक रोड, इथून असं आले की या इथे एक सर्कल लागतो. ज्युपिटर हॉस्पिटलचं इथं समोरच आहे. ज्युपिटर हॉस्पिटलच्या जवळपास इथं हा सर्कल आहे. ज्युपिटर हॉस्पिटलच्या बरोबर इथं जवळच आहे. इथून सर्कलपासून ह्या रोडला इकडे असं गेले की तुम्हाला इकडे पिंपरी निलककडे हा रोड जातो. पिंपरी निलक मध्ये तुम्ही आले इकडे की तुम्हाला या रोडनी असा इथे हा रोड आहे आणि इथे ही औदुंबर रेसिडेन्सी ही सोसायटी आहे. ही ती आहे औदुंबर रेसिडेन्सीची ही पूर्ण बिल्डिंग आहे अशी या शेप मध्ये. आणि हे इथे जे आहे हे सर्व जे आहे ते औदुंबर रेसिडेन्सी बिल्डिंगच आहे आणि जवळपास याचं काम कम्प्लिशन होत आलेलं आहे. आणि रेडी पोझिशन भरपूर, म्हणजे लवकरच याचं पोझिशन सुद्धा आहे. जवळपास 2026 मध्ये याचं पोझिशन आहे, म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये पोझिशन आहे. एक 4-5 महिन्यात ही बिल्डिंग रेडी होणार आहे. तर आता आपण याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे ते पाहूया. आता आपण औदुंबर रेसिडेन्सी या साईडचा फ्लोअर प्लॅन पाहणार आहोत कसा आहे. तर हा अशा पद्धतीने ही बिल्डिंग असणार आहे आणि हा त्याचा साईड व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता की ग्राउंड फ्लोअरला असं पार्किंग आहे, जे की डबल असं मेकॅनाइज्ड पार्किंग असणार आहे. म्हणजे एक गाडी वर एक गाडी खाली असं असतं ते मेकॅनाइज्ड पार्किंग. आणि याच्यावर एक म्हाडाची बिल्डिंग आहे ती इथे आहे या ठिकाणी आणि 5 फ्लोअरचे म्हाडाच्या बिल्डिंगसाठी असणार आहेत बी विंग मध्ये सेंटरला, सॉरी साईडला एखादा असं बी विंग मध्ये. आणि एक जिना आणि एक विंग हे सुद्धा असणार आहे, स्टेअरकेस सुद्धा. आता आपण फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा जो आहे तो याचा मास्टर प्लॅन आहे.
की अशा पद्धतीने ही बिल्डिंग आहे, अशी आणि अशी. तर या साईडला जे फ्लॅट्स आहेत हे म्हाडासाठी अलोकेट करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहिले तर तुम्हाला यातून अंदाज येईल की बिल्डिंग कशा पद्धतीने वगैरे आहे. तर तो ह्यामध्ये जो तुम्ही पाहू शकता की एका फ्लोअरला 3 1 BHK आहेत. म्हणजे हा एक आणि हा एक, हे 3 1 BHK आहेत. आणि हा जो आहे हा 2 BHK आहे. इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे बेडरूम, हा आहे तो मोठ्या साईजचा 2 BHK आहे. आणि हा 1 BHK, हा आणि हा, हे 3 1 BHK आहेत. हा मध्ये जो आहे जिना आहे, म्हणजे स्टेअरकेस आहे आणि इथे एक लिफ्ट देण्यात आलेली आहे. 5च फ्लोअर आहे, त्यामुळे एक लिफ्ट आणि एक स्टेअरकेस सफिशियंट आहे. आणि मध्ये हा असा एवढा पॅसेज आहे. आणि सर्व डोर तुम्ही पाहू शकता समोरासमोर असे एंट्री डोर्स आहेत. हे मध्ये एवढा पॅसेज आहे इकडे, आणि इकडे असं समोर स्टेअरकेस जवळ एक एंट्री आहे इथे. आता आपण जो फ्लॅट पाहिलेला आहे आता, तो हा आहे ज्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो हा फ्लॅट आहे सुरुवातीला. तर इथून त्याला एंट्री होते अशी. तर जो लिव्हिंग रूम जो आहे, लिव्हिंग रूम अशी तुम्ही पाहू शकता, एनक्लोज बाल्कनी देण्यात आलेली नाही. हा एवढा पूर्ण हा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम माप जे आहे ते जवळजवळ 14 बाय 10.5 असं आहे. 14 फुटला जरा कमी आहे, पण 14 बाय 10.5 असं लिव्हिंग रूम म्हणू शकतो आपण. 14 बाय 10.5 इकडे विंडो आहे. आणि लिव्हिंग रूमची बाल्कनी जी आहे ती या साईडला आहे. आणि बाल्कनीचे माप आहे ते 6.5 बाय 7 या मापाची ही बाल्कनी आहे 1 BHK साठी. आणि या साईडला इकडे किचन आहे. किचनला इकडे असं ओटा वगैरे या साईडला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता ते सुद्धा. तर किचनचं माप जे आहे ते 7 बाय 10 असं आहे. 7 असं आणि 10 असं एवढ्या मापाचे किचन आहे. आणि किचनला एक ड्राय बाल्कनी आहे. तर ड्राय बाल्कनी माप जे आहे ते 7.5 बाय 4 अशी ही ड्राय बाल्कनी असणार आहे किचनसाठी. आपण ते सुद्धा व्हिडिओमध्ये व्यवस्थित शूट केलेलं आहे. कारण तिकडे तुम्हाला हे कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे. यामध्ये टॉयलेट बाथरूम एक कॉमनच आहे. आणि यामध्ये इकडे जे बेडरूम आहे, बेडरूम जवळपास 10 बाय 10 बेडरूम आहे. 10 बाय 10 इकडे विंडो पण आहे. आणि बेडरूमला एक सेपरेट अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे 1 BHK साठी 2 टॉयलेट बाथरूम आहेत. आणि एक व्यवस्थित एकदम सगळ्या सुटसुटीत मापाचा हा 1 BHK असणार आहे. आता याचा आपण 2 BHK पाहूया कसा आहे. तर 2 BHK जो आहे तो या साईडला आहे. इथे 102 नंबरचा जो आहे तो 2 BHK आहे. 2 BHK मध्ये इथे आपण आता हे मेन डोर आहे. इथे एंट्री केलं तर तुम्हाला इथं हा सरळ लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते 13 बाय 10.5 या मापाचा हा लिव्हिंग रूम आहे. या साईडला लगेच लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे. बाल्कनीचं माप जे आहे ते 14 बाय 4.5 अशी बाल्कनी आहे इकडे लिव्हिंग रूमला. त्यातून इकडे एक बेडरूम देण्यात आलं आहे, जे की चिल्ड्रन्स बेडरूम म्हणू शकतो. याचं माप आहे 9 बाय 10.5 या मापाचा चिल्ड्रन्स बेडरूम आहे. याला सुद्धा चांगली विंडो व्हेंटिलेशन चांगलं आहे. त्यानंतर इकडे गेल्यानंतर तुम्हाला इकडे किचन आहे. किचनचं माप जे आहे 7 बाय 10.5 अशा मापाचं किचन आहे. आणि इकडे किचनला ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे, जी की 7 बाय 3.25 मापाची ही बाल्कनी आहे. त्यानंतर इकडे जे आहे ते कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. इकडे बाथरूम आहे आणि टॉयलेट जे आहे ते इथे आहे. इकडे सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूम इथे देण्यात आलेलं आहे. आणि इकडे जी आहे ती मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमचं जे माप आहे ते जवळपास 10.5 बाय 10 याच मापाची मास्टर बेडरूम आहे. सफिशियंट साईजची ही आहे. अशा पद्धतीने हा 2 BHK आहे, ज्याची किंमत सुद्धा खूपच जास्त ठेवण्यात आली आहे माझ्या अंदाजाने. की म्हाडाचा रेट ला जो रेट असतो त्यापेक्षा थोडीशी मला ही किंमत जास्त वाटते 2 BHK ची. 1 BHK ची थोडी ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा याचा फ्लोअर प्लॅन आहे उदुंबर रेसिडेन्सीचा. अशा पद्धतीने 5 फ्लोअर पर्यंत असाच प्लॅन सर्व देण्यात आलेला आहे. त्यांना हे आपला असा हॉल आहे. हॉल म्हणजे आहे तो आहे. तिथं आहे. इकडची आहे तुम्हाला बाल्कनी आहे. त्याची बाल्कनी देण्यात आलेली आहे.
बेडरूम ज्यामध्ये जायला रस्ता नाही हा मास्टर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे ना. मास्टर बेडरूम दिलाय ना पण 1 BHK एकच बेडरूम. ये आता साड्या बिड्या लागतील कसं करायचं ते. हॉल आहे. एक किचन आहे लगता उधर. किचन. तर आता आपण दिस औदुंबर रेसिडेन्सी ही साईट आहे, याचा मार्केट रेट काय आहे तो पाहणार आहोत. त्यासाठी आपण housing.com या वेबसाईटवर आलेलो आहे. इथून पाहू शकता की स्टार्टिंग प्राइस आहे 42 ते 65 लाखापर्यंतची प्राइस आहे. 42 मध्ये 1 BHK असणार आहे आणि 65 मध्ये 2 BHK असणार आहे, जो की मोठ्या साईजचा थोडासा असेल. तर ही इथं प्लॅनवर सर्व देण्यात आलेली आहेत. बघ इथं ॲव्हरेज जी प्राइस आहे ती 13,000 पर स्क्वेअर फूट असा इथं देण्यात आलेली आहे यांच्याकडून. तर इथं आपण थोडीशी दुसरी माहिती घेऊया अजून की हां राईट, हा जो 1 BHK आहे तुम्ही पाहू शकता की जो की म्हाडाची किंमत आहे जवळपास म्हाडाची किंमत आपण यासोबत कम्पेअर करणार आहोत. तर यांचे जे बिल्डरचं 1 BHK आहे त्याची किंमत 42 लाख रुपये आहे. नक्कीच त्यापेक्षा म्हाडाचा जो हे आहे रेट त्यापेक्षा कमी आहे. आणि पिंपरी निलखमध्ये अगर आपण रेट पाहिला, ॲव्हरेज रेट जो चाललेला आहे सध्या सप्टेंबर 2020 10,700 रुपये पर स्क्वेअर फीटनी इथे रेट ॲव्हरेज आहे, म्हणजे या ॲव्हरेजने इथं रेट चाललेला आहे. तर आता आपण म्हाडाचा फ्लॅट पाहूया कसा आहे. म्हाडाचा फ्लॅटचा रेट काय आहे ते आपण पाहूया आता. आता याचा जो म्हाडा फ्लॅट आहे, म्हाडा फ्लॅटची किंमत तुम्ही तर पाहिली असेल की 344 जो कार्पेट एरिया आहे त्याची किंमत 24 लाख देण्यात आलेली आहे. आणि 560 कार्पेट एरिया जो आहे म्हणजे 2 BHK जो आहे त्याची किंमत तब्बल 39 लाख एवढी ठेवण्यात आलेली आहे. आणि याचा अगर आपण पर स्क्वेअर फूट रेट काढला तर तो 8,100 पर स्क्वेअर फूट असा याचा रेट निघतो. तर एकंदरीत मला तर थोडंसं हाय कॉस्ट वाटते. तो एरिया सुद्धा मी पाहिलेला आहे, तर थोडीशी मला किंमत वाटते की याची जास्त लावलेली आहे म्हाडाने. आणि या ठिकाणी रेंटचा अगर विचार केला तर 1 BHK साठी मला वाटतं एक 15,000 पर्यंत रेंट इथे मिळायला पाहिजे, 12 ते 15,000. आणि 2 BHK साठी 20 प्लस किंवा 25 पर्यंत इथं रेंट मिळायला पाहिजे. या ठिकाणची ॲडव्हान्टेज अगर म्हटले तर कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. ॲमिनिटीज ज्या काही असतील थोड्याफार ते तुम्हाला तिथे मिळणार आहेत. आणि एरिया तर ठीकठाक आहे, एवढा प्राईम म्हणता येत नाही, पण सिटीच्या जरा मधोमध टाईपमध्ये असा आहे. आणि दुसरी गोष्ट की एक डिसएडव्हान्टेज मला असं वाटतं यामध्ये की प्राइस थोडी खूपच जास्त मला वाटते. जसं की फ्लॅटची साईज आहे किंवा जसं तुम्हाला एरिया वाटला मी जिथे गेल्यानंतर, तर त्या एरियाच्या मनाने मला याची प्राइस थोडीशी हायच वाटली त्यामध्ये. हा एक विषय आहे यामध्ये. तर तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करून या साईटला अप्लाय करायचं की नाही हे ठरवू शकता. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.